राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यापासून ते त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटतो? मी जसं म्हटलं, ही 11 वर्ष राजकारणाची, भारताची आणि तरुण पिढीची वायाच गेली. तर ते अटळ भोग आहे जो त्यांच्याही वाट्याला आला. अन्यथा त्यांचं राजकारण वेगळ्या पद्धतीने पुढे गेलं असतं, वेगळ्या मार्गाने गेलं असतं असं मला वाटतं. अन्यथा ते एक चणाक्ष राजकारणी आहेत आणि त्यांना राजकीय दृष्ट्या फायद्याचं काय आहे आणि नुकसानाचं काय आहे हे अचूक कळतं. कधी कधी काय होतं की परिस्थितीच तुम्हाला विपरीत स्थितीत ठेवते, मग तुम्ही काहीच करू शकत नाही आणि उगाच वाटायला लागतं. म्हणजे कसं की त्यांचा पक्ष त्याला एका पॉईंटला भूमिकाच उरली नाही. म्हणजे महाविकास आघाडी स्थापन झाली, त्यांनी यांना घेतलं नाही. इथे बीजेपीने वेगळं केलं. भारतीय जनता पक्ष जेव्हा शिवसेनेबरोबर होता तेव्हा ती स्पेस त्यांना मिळूच शकत नव्हती. म्हणजे उद्धव ठाकरेंचा जी शिवसेना आहे, म्हणजे शिवसेनाच तीच आहे. शिंदेची शिवसेना ही काय शिवसेना नंतर झालेला पक्ष आहे. नितीन गडकरी पण तिला शिवसेना मानत नाहीत. तर आता चिन्हांचा आता फैसला होईलच. आणि मूळ मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंनी स्पेस कायम ऑक्युपाय सत्तेबरोबर करत राहिले आणि मग जेव्हा विरोधी पक्ष बनून पुन्हा सत्तेतच आले महाविकास आघाडी, त्यामुळे राज ठाकरेंना निर्णायक पाऊल उचलण्याची किंवा काही करण्याची संधी मिळाली कमी खूप. त्यात ही 11 वर्ष अशी गेली. तर या सगळ्या प्राप्त परिस्थितीत ते सिग्निफिकंट राहिले अजून राजकारणात. हीच मोठी अचीवमेंट आहे असं मला वाटतं. बरोबर, हे त्यांचं मोठं यश आहे. पण राजू, तुम्ही 2014 नंतरच्या परिस्थितीबद्दल बोलताय. त्याच्या आधी जेव्हा 2012ला मुंबईमध्ये महापालिका निवडणुका झाल्या, इतर ठिकाणी सुद्धा झाल्या, तेव्हा राज ठाकरेंकडून सगळ्यांच्याच खूप अपेक्षा होत्या. किंवा त्याच्या आधी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा अनेक तरुण राज्यभरातले त्यांच्या मागे होते. पण तरी सुद्धा निवडणुकांमधलं यश त्यांना का मिळालं? नाही, पण 2014च्या अगोदर त्यांना सातत्यपूर्ण यश मिळत होतं. म्हणजे इकडे काही महापालिका मिळाल्या, नाशिक मिळाली, अनेक महापालिकामध्ये 2 नंबरचा पक्ष होता. 13 आमदार त्यांचे निवडून आलेले. त्यांच्या पक्षाची समस्या कुठून सुरू झाली? जेव्हा ते गुजरातला गेले आणि त्यांनी मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला आणि त्यांना महाराष्ट्रात त्यामुळे भूमिका उरली नाही. मोदींना एकदा तुम्ही पाठिंबा दिला की भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची यांची घट्ट युती असताना मोदींना पाठिंबा दिल्यावर तुम्हाला रोडलाच उरत नाही. त्यामुळे त्यांना ते लोकसभेत काही करता आलं नाही. म्हणजे हे बघा, सगळ्या 100% बरोबर पावलं उचललेला राजकीय नेता मला जगाच्या इतिहासात माहीत नाही. कधीतरी चुका होतात. तर ती चूक त्यांना खूपच महाग पडली. तिथून मग त्यांना ना असं ठोस पाऊल उचलणं हे अवघड घेत गेलं. 14ला त्यांनी जर म्हणजे गुजरातला जाणं वगैरे सोडून दे, पण त्यांनी नाही गुजरातचा कोणताही विकास झाला नव्हता. पण म्हणजे ते ठीक आहे, म्हणजे ते सगळ्यांनाच वाटत होतं झालंय. पण मूळ मुद्दा हा होता की त्यावेळेला त्यांनी जर कोणत्याही प्रकारची भूमिका मोदी बाजूने किंवा विरुद्ध घेतली नसती तरी सुद्धा त्यांना खूप बघा लक्षात घ्या, 2019ला त्यांनी लावरे तो व्हिडिओ हा केलेलं कॅम्पेन हे भारताच्या इतिहासातलं एक सर्वोत्कृष्ट कॅम्पेन आहे, निवडणूक कॅम्पेन. पण अनफॉर्च्युनेटली बघा त्यावेळेला पण निवडणूक आयोगाने पूर्णपणे हे करून आणि त्यात ते पुलवामाचं जे झालं ते खरं का खोटं आजही कळलेलं नाही. त्या 303 जागा बीजेपीला मिळाल्या आणि त्यामुळे राज ठाकरेंना बॅकफूटवर यायला लागलं. आता ही परिस्थिती काही त्यांनी निर्माण केलेली नव्हती. कित्येकदा परिस्थिती माणसाला घडवते. तर राज ठाकरे हे त्या परिस्थितीचं अपत्य ठरले. हे अनफॉर्च्युनेट झालं. त्यामुळे त्यांच्या गुणांना तितका वाव मिळणारी काळ त्यांना मिळाला नाहीये असं मला वाटतं. पण राजू, तुम्ही पुन्हा पुन्हा सांगताय की राज ठाकरेंचं राजकारण हे एक स्वतंत्र आणि ओरिजिनल आहे. पण तरी सुद्धा आता लावरे तो व्हिडिओचा उल्लेख जेव्हा झाला तेव्हा त्यांच्यावर आरोप झाला की तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने भाजपवर टीका करताय का? आधी तुम्ही ही भूमिका घेतलीत, मग लावरे तो व्हिडिओ म्हणालात, मग पुन्हा एकदा भूमिका बदलून तुम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलात. या सगळ्याबद्दलच राज ठाकरेंवर जेवढी टीका झाली आहे तेवढी कुणावरच झाली नाहीये. ही चुकीची आहे. मला वाटतं, मला सांग, भूमिका न बदललेला भारतातला पक्ष सांग. काँग्रेस हा एक पक्ष आहे ज्याने कधीही बीजेपीच्या बाजूने भूमिका घेतली नाही. एवढं सोडलं आणि लालू प्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल, हे 2 पक्ष, तर भारतामधला एकही असा पक्ष नाही ज्यांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी भूमिका घेतलेली नाही.
म्हणजे खुद्द शिवसेनेने घेतलेली आहे. शिवसेनेने कधी काँग्रेसला पाठिंबा दिलाय, कधी BJPला दिलाय, ममतादींनी दिलाय, कधी भाजप. त्यामुळे आणि ज्यांना पाठिंबा मिळतो ते बोलणारच नाहीत, ज्यांना पाठिंबा मिळत नाहीत ते ओरडाओरडी करायला सुरुवात करतात की यांच्या बाजूने गेले. आता यांच्या बाजूने गेले तर तुम्ही म्हणजे मल्टी पार्टी सिस्टीममध्ये तुम्ही कोणाबरोबर तरी असणं ही काही चुकीची गोष्ट नाही ना, ती संविधानाने संमत केलेली गोष्ट आहे. इथे एवढ्या असंवैधानिक गोष्टी घडत असताना तुम्ही कोणाच्या तरी बरोबर गेलात तर प्रत्येक निवडणूक वेगळी असते, प्रत्येक काळ हा वेगळा असतो, प्रत्येक राजकीय परिस्थिती वेगळी असते. तेव्हा तुम्हाला योग्य वाटतं त्याच्याबरोबर तुम्ही गेलात. अनफॉर्च्युनेटली ते फसलं की हे बघ, यशाला खूप बाप असतात, अपयशाला कोण आई बाप नसतो. त्यामुळे ते फसलं ना, त्यामुळे दोन म्हणजे 2014चा टप्पा आणि 2019चा टप्पा, पुन्हा 2024चा टप्पा, या 3 टप्प्यावर ते फसलं. त्यामुळे सर्वात जास्त दूषण राज ठाकरेंना लागलं. पण तू लक्षात घे की परिस्थिती अशी होती की भूमिका अजून वेगळी काय घेणार होता मनुष्य. ती भूमिका घेऊनही, ती फसूनही, त्याच्यात अपयश येऊनही तो टिकून राहायला हीच मोठी गोष्ट आहे. टिकून तर राहिले, प्रश्नच नाही. पण त्यांच्यावर असाही आरोप होतो की तुम्ही वोट कटाऊ पार्टी आहात, म्हणजे तुम्ही कुणाची तरी मतं कापण्यासाठीच निवडणुकीमध्ये उतरता आणि त्याचे परिणाम कोणत्या ना कोणत्या पक्षाला भोगावे लागतात. मराठी मतांचं विभाजन केल्याचा आरोप सुद्धा राज ठाकरेंवर झालेला आहे. मग असं असेल तर मग राज ठाकरेंनी निवडणुकीलाच उभा राहायला नको. कारण छोटा पक्ष हा पहिले मत खातो, मग विरोधात येतो आणि मग सत्तेत येतो. हे कांशीरामांनी केलेलं त्याचं प्रिन्सिपल उदाहरण आहे. तर राज ठाकरेंचा जो पक्ष आहे, त्यांच्याकडे संसाधन आहे, ती पाहता ते उभे राहिले की काय कोणाची तरी मतं खाणार, तर त्याने उभंच राहू नये, म्हणजे असं सांगण्यासारखं आहे ना. म्हणजे ज्या आता मोठा पक्ष आहे, जर मग तसं असेल तर भारतात द्विपक्षीय जशी सिस्टीम आणली पाहिजे. मग 2च पक्ष असतील आणि मग कोण कोणाचं वोट खाणार नाही, म्हणजे ज्याची वोट त्याला मिळतील. अनेक पक्ष असले की कोणता तरी पक्ष कोणाचा तरी वोट खातो. कधी वंचित बहुजन आघाडीवर हा आरोप होतो, कधी AMMवर होतो. आणि माझं मत हे नाही आहे की असं होत नाही, अंडर टेबल डिलिंग होतं, यात शंका नाही. पण तो आरोप केवळ राज ठाकरेवर लावणं चुकीचं आहे. कारण सगळे छोटे पक्ष हे वोट खातात कारण त्यांच्याकडे तेवढी क्षमता असते, त्याचं मॉनिटायझेशन करतात काही पक्ष, हेही खरं आहे. पण ते फक्त राज ठाकरे करतात असं म्हणणं चुकीचं आहे. बरोबर. राज ठाकरेंच्या पक्षाचा जेव्हा उदय झाला आणि ते जेव्हा खूप फॉर्ममध्ये होते तेव्हा बरेचसे राजकीय विश्लेषक असं पण म्हणायचे की पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचं राजकारण, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांचं राजकारण आणि महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंचं राजकारण हे करिश्म्याचं राजकारण आहे. तर राज ठाकरेंचं राजकारण केवळ करिश्म्याचं आहे असं तुम्हाला वाटतं का? करिश्मा हा राजकारणातला महत्त्वाचा कंपोनंट आहे आणि राज ठाकरेंकडे तो आहे नाही, पण म्हणजे आहे, त्यांच्याकडे करिश्मा आहे नाही. म्हणजे कळलं मला हे म्हणायचं आहे की करिश्मा हा परत एकदा विवाहप्रसंगी केलेली सजावट इतकाच उपयोगी असतो. तो त्या विवाहाच्या यशाची हमी देत नाही. त्यामुळे करिश्म्यावर उभं असलेलं राजकारण हा पहिला धक्का मारायला पुरेसं असतं, तो इग्नेशन पॉईंट असतो. त्यानंतर गाडी स्वतःच्या बाकी इंजिन किती पॉवरफुल आहे, फ्युएल किती आहे, चालक कसा आहे, वेळोवेळी येणारी वळणं कशी, धोके कसे टाळतो, इतर गाड्यांना कसं टाळतो, ह्याच्यावर चालते गाडी. ते फक्त पहिल्या इग्नेशन जुजून लगेच चालू झाल्यामुळे नाही चालत. त्यामुळे करिश्म्याचं महत्त्व आहे, पण ते तितपतच. पण नंतर मग राज ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला मतं का नाही मिळाली? म्हणजे मतदारांना राज ठाकरे म्हणतात ते पटतं, भावतं, मग असं का नाही वाटत की राज ठाकरेंच्या पक्षाला मतं द्यावी? याचं कारण तेच आहे की करिश्म्यावर उभा असलेला पक्ष आहे, तो माणसाचा करिश्मा आहे, तिथेच तो थांबतो. त्याच्या पुढे त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते बाकी गोष्टी, गाडी फक्त चावी मारली आणि लगेच स्टार्ट झाली याने गाडी चालत नाही. गाडी चालायला त्यात इंधन लागतं, गाडीला शक्ती लागते, त्याचं मायलेज लागतं, त्याचं इंजिन चांगलं लागतं, तुम्हाला धोके टाळावे लागतात, रस्त्यावरनं जायला लागतं, जंगलात पडून चालत नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. त्या पुढच्या गोष्टींचं काय, हा खरा मुद्दा आहे. आणि त्या गोष्टींसाठी एक संघटना लागते, त्याला केडर लागतं, त्यांचा रिस्पेक्ट ठेवायला लागतो, वेळेस त्यांना शिस्त दाखवायला लागते, वेळेला त्यांचं प्रेम दाखवायला लागतं. आणि हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे भारतासारख्या देशात.
तर ते बऱ्याच भल्या भल्यानं जमत नाही. तर ते जमलं अशी माणसं फार थोडी आहेत खरं तर त्यामुळे ते राज ठाकरेंचं राजकारण जे आहे ते त्यांच्या करिश्म्यावर उभं आहे आणि ते तिथेच उभं आहे, हा मुद्दा आहे.